नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा मनापासून नमस्कार। आज मी तुमच्यासोबत खमंग आणि खुसखुशीत अशी बटर चकलीची रेसिपी शेअर करणार आहे। या चकलीला खूप जास्त साहित्यही लागत नाही आणि वेळही लागत नाही। चला मग सुरुवात करूया बटर चकली बनवायला। बटर चकली बनवण्यासाठी मी या वाटीने 2 वाट्या तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे। हे 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे। आता यात अर्धी वाटी मैदा घालायचा आहे। आपण 2च प्रकारचे पीठ यात वापरणार आहोत। यात आता चवीनुसार तिखट घालायचं। 1 टीस्पून हळद घालायची। धणे पावडर घालायची 1 टेबलस्पून एवढी। अर्धा टेबलस्पून एवढी जिरे पूड घातली आहे। 1 टीस्पून हिंग घातला आहे। थोडासा ओवा घालायचा आणि 2 टेबलस्पून एवढे तीळ घातले आहेत। यात मी थोडे काळे तीळ सुद्धा घालत आहे। काळे तीळ चकलीमध्ये खूप उठून दिसतात, त्यामुळे थोडेसे काळे तीळ जरूर घालायचे। आणि आता मीठ घालायचं आपल्या चवीनुसार। मी जवळजवळ 1.5 टेबलस्पून एवढं मीठ घातलं आहे। हे आता छान मिक्स करून घ्यायचं। आता यात जवळजवळ पाऊण वाटी एवढं मेल्टेड बटर घालायचं। ही बटर चकली आहे, त्यामुळे बटर थोडंसं जास्तच लागतं। लोण्याचं मोहन वापरल्यामुळे ही चकली खुसखुशीत तर होतेच, पण चवीला सुद्धा खूप छान लागते। मोहन पिठाला अगदी व्यवस्थित चोळून लावायचं। पिठाची अशी मूठ बनली की समजायचं मोहन अगदी व्यवस्थित लागलेलं आहे। पीठ भिजवण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत। कोमट पाणी वापरल्याने चकली आणखी खुसखुशीत व्हायला मदत होते। पाणी अगदी थोडं करून घालायचं आणि भिजवायचं। हे पीठ आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे। हे इतपत आपल्याला घट्ट ठेवायचं आहे। हे आता अर्धा तास मुरत ठेवायचं। पीठ मुरलं की चकल्या छान पडतात। पीठ मुरल्यावर ते असं सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि आता छान हव्या त्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या। चकल्या आधीच करून ठेवायच्या, म्हणजे तळायला सोपं पडतं। दुसरीकडे मी तेल तापत ठेवलं होतं। आता ह्या चकल्या गरम तेलात सोडायच्या। चकल्या सोडत असताना तेलाचं टेम्परेचर हाय असलं पाहिजे। सगळ्या चकल्या तेलात सोडून झाल्या की मग गॅसची फ्लेम मंद करायची आणि शिजू द्यायच्या। चकल्या अशा वेळोवेळी पलटवत राहायच्या, म्हणजे त्या सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात। खमंग आणि खुसखुशीत अशी बटर चकली तयार झाली आहे। अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही चकली आहे। तेव्हा अशी बटर चकली तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।